नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. माळीण दुर्घटनेला 7 वर्ष झाली. 30 जुलै 2014ला दरड कोसळून हे गाव होत्याचं नव्हतं झालं. आता त्या कटू आठवणी मागे ठेवत हे गाव पुन्हा एकदा नव्यानं उभं राहिलंय. पण नुकत्याच झालेल्या तळीये गावात घडलेल्या दरड दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा माळीण गावाच्या त्या कटू आठवणी ताज्या झाल्या. आणि याच निमित्त बघूयात एक दुर्घटनाग्रस्त गाव ते स्मार्ट ग्राम असा माळीण गावाचा प्रवास सांगणारा हा विशेष रिपोर्ट. 30 जुलै 2014 पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर भीषण संकट ओढवलं. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या गावावर महाकाय डोंगरकडा कोसळला आणि अवघ्या काही मिनिटात हे संपूर्ण गाव मातीखालती गाढलं गेलं. गावकरी साखर झोपेत असतानाच काळानं घाला घातला होता. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. चालती बोलती माणसं कायमची सोडून गेली. या दुर्घटनेत कुणाच्या घरातला कर्ता पुरुष गेला तर कुणाचं सगळं कुटुंबच संपलं. माळीण दुर्घटनेनं एकूण 151 जणांचा बळी घेतला. या दुर्घटनेमुळे सगळा महाराष्ट्र हादरून गेला. माळीण गावाला स्मशानकळा आली होती, पण यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. प्रशासन कामाला लागलं. सरकारनं माळीण गावचं पुनर्वसन हाती घेतलं, पण त्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागला. आजही ती वेदनादायक घटना इथले ग्रामस्थ विसरलेले नाहीत. नुकतेच महाडच्या तळीये गावात घडलेल्या दरड दुर्घटनेमुळे माळीणच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. आता नुकतीच तळेगाव महाड तालुक्यामध्ये तळेगाव आहे. त्या तळेगावामध्ये असंच आमच्या गावासारखंच दरड कोसळून झालेली दुर्घटना आहे. त्या दुर्घटनेत सुद्धा भरपूर लोक मयत झालेले आढळत आहेत. ते आत्ता सध्या 80 पर्यंत आकडा गेला आहे. पुढे वाढू शकतो, कमी होऊ शकतो. तर त्या लोकांना सुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि त्यांचं सुद्धा लवकरात लवकर पुनर्वसन या गावासारखंच व्हावं अशी आमची इच्छा आहे. माळीणच्या भीषण दुर्घटनेतून बचावलेला लहानगा रुद्र आता 7 वर्षांचा झालाय. काळ पुढे सरकला, पण तरीही ती घटना गावकऱ्यांच्या मनावर कायमची खोलवर कोरली गेली आहे. एक जखमच जणू. सरकारनं गावचं पुनर्वसन हाती घेतल्यानंतर इथल्या ग्रामस्थांच्या निवाऱ्यासाठी पत्र्याच्या शेड तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आल्या. एकीकडे आप्तेष्ट गमावल्याचं दुःख होतं, तर दुसरीकडे विस्थापित होण्याची वेळ या ग्रामस्थांवर आली होती. गावाचं पुनर्वसन होत असताना तब्बल 3 वर्ष गावकऱ्यांना ऊन, वारा आणि पावसाचा सामना करावा लागला. पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी हे दिवस कसे बसे काढले. अखेर 3 वर्षानंतर माळीणवासियांचं पुनर्वसन झालं. इथल्या गावकऱ्यांना हक्काचं घर मिळालं. माळीण आंबडे परिसरात हे पुनर्वसन करण्यात आलं असलं तरी गावकरी आजही जुन्या गावच्या आठवणी विसरलेले नाहीत. आता माळीणप्रमाणेच तळीये ग्रामस्थांचं पुनर्वसन व्हावं असं इथल्या ग्रामस्थांना वाटतं. ज्यावेळेस माळीण गेलं त्यावेळेस आठवलं तर अजून अंगाला असे शार येतात. खूप भीती वाटते. जसं आता तळीये गाव तिथं झालं, अशा गावाकडे राज्य सरकारने व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. लवकरात लवकर पुनर्वसन केलं पाहिजे. माळीणमध्ये ग्रामस्थांचं पुनर्वसन करताना ॲल्युफॉर्म शटरिंग तंत्रज्ञानाचा वापर करून 68 घरं उभारण्यात आली. प्रत्येक घराला पाणी, वीज, शौचालय, बाग अशा प्रमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हॉल, स्वयंपाकघर आणि एक बेडरूम अशा प्रकारची घरांची रचना आहे. या पुनर्वसित गावात रस्त्याच्या व्यतिरिक्त एक तलाठी कार्यालय, शाळा, ग्रामपंचायत, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, संरक्षक भिंत एवढंच नाही तर सामूहिक जनावरांचा गोठा अशा एकूण 18 पायाभूत सोयी सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. एकीकडे सरकारनं दुर्घटनाग्रस्त माळीण गावचं पुनर्वसन केलं असलं तरी याच परिसरात दरडींचा धोका असलेली अनेक छोटी छोटी गावं आहेत. भीतीच्या छायेमध्ये जगणाऱ्या या गावांमध्ये कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा गावांचं सुद्धा पुनर्वसन होणं आवश्यक आहे. बरेच अशी गावं आहेत इथं की ते सरकार असं जातीने लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी ते जाऊन त्यांना जमिनी, त्यांच्या जे उत्पन्नाचं साधन आहे त्याची सुद्धा त्यांनी कल्पना दिली पाहिजे. तुमचं पुनर्वसन केल्यानंतर तुमची पूर्ण काळजी घेतली जाईल.
ही काळजी घेत नाहीत काही ठिकाणी. आता आंबेगावचं जरी धरण झालं, त्या धरणामध्ये पाण्यात पुनर्वसन व्यवस्थित त्यांनी केलेली नाहीत. बरेच लोक असे आहेत की 30 वर्ष झालं अजून बी बिगर शेती आहे, त्यांना उत्पन्नाची साधनं नाहीत. नव्यानं उभारण्यात आलेल्या माळींच्या मोठ्या मोठ्या भिंती आता बोलक्या झाल्या आहेत. शिरूर तालुक्यातील करडेलवाडीच्या दत्तात्रय सकट गुरुजी आणि त्यांच्या पत्नी बेबी नंदा या दाम्पत्याच्या रंगकर्मी ग्रुपनं कोणताही मोबदला न घेता शाळेतल्या मुलांच्या मदतीनं इथे उत्कृष्ट चित्र रेखाटली. ABCD ते मिकी माऊसच्या रंगीबेरंगी चित्रांनी शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या. यामुळे गावचा आणि सगळ्या शाळेचा चेहरा मोहराच बदलून गेलाय. शाळेसाठी अतिशय सुसज्ज अशी आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवलेली इमारत आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आहेत. त्यामध्ये ई लर्निंग प्रोजेक्टर, त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या बाबी या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता आपण आहोत जुन्या माळींमध्ये, ज्या ठिकाणी दरड कोसळून अख्खं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं होतं आणि याच ठिकाणी हे स्मारक उभारले गेले. वरच्या बाजूला पाहू शकतोय, नेमकं याच ठिकाणाहून हे माळींचा सगळा वरचा जो मलबा होता डोंगराचा, हा सगळा खाली आला आणि अख्खं गाव याच्यामध्ये गेलं आणि 150 नागरिक, 150 गावकरी मातीखाली दबले गेले. या गावकऱ्यांचं स्मारक या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने उभारण्यात आलेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये या स्मारकावरती जिल्ह्यातून, राज्यातून, वेगवेगळ्या ठिकाणून नागरिक येतात, भेटी देतात. या ठिकाणी आल्यानंतर गावकऱ्यांना ज्यावेळेस प्रश्न केले जातात, घटना कशी घडली हे विचारलं जातं, त्यावेळेस गावकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पुन्हा एकदा अश्रू येतात आणि जुन्या आठवणी ताज्या होतात. वारंवार ह्या घटना या परिसरामध्ये अशा पद्धतीने घडू नये म्हणून सुद्धा या परिसरातल्या नागरिकांची मागणी. अनेक गावोच्या गावं आहेत जी धोकादायक परिस्थितीमध्ये, सरकारने अशा गावांकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. 3 वर्षात सरकारनं नव्यानं माळींची उभारणी केली. अनेक सेवा सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आल्या. असं असलं तरी इथल्या ग्रामस्थांना 30 जुलैच्या आठवणी आजही विसरता येत नाहीत. माळींच्या दुर्घटनेनंतर जुन्या गावठाणात एक स्मृतीस्थळ उभारण्यात आलंय. वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं कमी वेळेत याची उभारणी केली. पण इथे येणारे पर्यटक सेल्फीच्या नादात इथलं पावित्र्य नष्ट करत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तर इथं बाहेरून लोक येतात, सेल्फी वगैरे काढतात आणि ते परत आमच्या जुन्या आठवणी ते परत आम्हाला जागे करून देतात. तर त्यांनी फोटो वगैरे काही काढले नाही पाहिजे असं माझं एक ठाम मत आहे. आणि जी काही घटना घडली ते आता नैसर्गिक आहे, ते काय कोणी काही त्याला अडवू शकत नाही, काय करू शकत नाही. तळीयेच्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा दरडीच्या छायेत असलेल्या गावांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र आता सरकारनं अशा सर्वच गावांचं सर्वेक्षण करून त्यांचं युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. माळीण दुर्घटनेला तब्बल 7 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 7 वर्षानंतर सुद्धा माळीणवासियांचं हे दुःख अजिबात कमी झालेलं नाही. घरं मिळालेली आहे, गावाचं पुनर्वसन झालं आहे. या ठिकाणी आपण एक हे घर पाहू शकतो. अशा पद्धतीची घरं ग्रामस्थांना दिलेली आहे. पण गावातली माणसंच ह्या माळीण दुर्घटनेमध्ये गेली होती. आपले सगळे जीवाभावाची माणसं यामध्ये गेली होती. ह्या सगळ्या आठवणी या गावात, जुन्या गावात विसरल्या गेल्या होत्या. पण नव्याने जे गाव उभं राहिले, या गावामध्ये आजही या सगळ्या आठवणी ताज्या होत आहेत. राज्यामध्ये अनेक गावं आज माळीणसारख्या दुर्घटनेला सामोरी जात आहेत. पण या गावांची पुनर्वसनसुद्धा अशाच पद्धतीने होणं गरजेचं आहे. कारण घटना घडते आणि तात्पुरती सगळी राजकारणी मंडळी त्या स्टेजवरती येऊन पुनर्वसनाचा विचार करतात. पण मॉडेल फोर्ट म्हणून किंवा एक राज्यातलं वेगळं गाव म्हणून माळीणकडे आज पाहिलं जाते आणि माळीणची चर्चा पुन्हा एकदा आज रायगडच्या या दुर्घटनेनंतर व्हायला लागलेली आहे. अशाच पद्धतीने पुनर्वसन या गावांची सुद्धा व्हावी अशीच मागणी या निमित्ताने पुढे येते. कॅमेरा पर्सन स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, माळीण, पुणे. तर दुर्घटनेतून सावरत नव्यानं उभं राहिलेल्या माळीण गावाच्या विशेष रिपोर्टसह लोकमत विशेष आमच्या खास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पण ब्रेक नंतर भूस्खलनामुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसमोर निर्माण झालेल्या व्यथा सांगणारा एक खास रिपोर्ट बघणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा लोकमत विशेष. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोकणाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. विशेषतः सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांवरती भूस्खलनामुळे बेघर होण्याची वेळ आली आहे.
अतिवृष्टीमुळे रस्ते आणि लहान लहान पूलही वाहून गेले, त्यामुळे या गावांचा संपर्क तुटलाय. पण आठवडा झाला तरी अद्यापही सरकारी प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. त्यामुळे हे ग्रामस्थ हवालदिल झालेत. बघूयात सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची व्यथा सांगणारा हा खास रिपोर्ट. बावीस जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूणमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली होती. नदीचं पाणी शहरात शिरल्यामुळे चिपळूणमध्ये पूरस्थिती बघायला मिळाली. वशिष्ठी नदीनं रौद्र रूप धारण केल्यामुळं चिपळूणमध्ये एकच हाहाकार उडालेला होता. पुरामुळे अनेक घरांना जलसमाधी मिळालेली होती. तसंच मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसानही झालं होतं. एकीकडे चिपळूण शहरात पूरस्थिती होती, तर दुसरीकडे चिपळूण तालुक्यातल्या ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती बघायला मिळतेय. चिपळूणमधील सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये अनेक गावं वसली असून 22 जुलैच्या पहाटे या परिसरात अतिवृष्टी झाली. खरं तर महापुरात नदीवरचे अनेक लहान मोठे पूल वाहून गेल्यामुळे या गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटलेला आहे. अशाच संपर्क तुटलेल्या काही गावांचा आढावा घेण्यासाठी आम्ही ओवळी गावाच्या दिशेनं निघालो. 22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. या भागामध्ये रस्ते आता केवळ नावापुरते राहिलेले आहेत. या रस्त्यांवरून साधी दुचाकी देखील चालवणं कठीण झालेलं आहे. अनेक अडथळे पार करून आम्ही ओवळी गावात पोहोचलो. अतिवृष्टीमुळे इथल्या घरांचं मोठं नुकसान झालंय. डोंगर खचल्यामुळे धामनाडीतील घरांच्या भिंतींना मोठमोठे तडे गेलेले आहेत. त्यामुळे ही घरं अत्यंत धोकादायक बनलेली आहेत. पुन्हा एकदा जर मुसळधार पाऊस झाला तर या भिंती कोसळायला वेळ लागणार नाही. धनगरवाडीतल्या घरांची परिस्थिती सुद्धा अशीच झालेली आहे. चिपळूणमध्ये जो महापूर आला, या महापुराचा फटका जवळपास 25 ते 30 किलोमीटरपर्यंतच्या गावांना बसलेला आहे. मी आता आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या ओवळी या गावामध्ये, ज्या गावामध्ये धनगरवाड्या आहेत, 2 धनगरवाड्या आहेत. ह्या दोन्ही धनगरवाड्यातले घरं हे पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहेत. ह्या घरांना खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. जवळपास 100हून अधिक लोकांची वस्ती असलेली ही धनगरवाडीमध्ये आत्ता एकही माणूस राहत नाही आहे. इथली वस्ती खाली करण्यात आलेली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांना जवळच्या शाळांमध्ये इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी हलवलंय. डोंगर खचल्यामुळे पायथ्यालगत असलेल्या घरांचं मोठं नुकसान झालंय. या परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळं डोंगर उतारावरच्या रहिवाशांवर गावातल्या शाळेमध्ये तात्पुरता आसरा घेण्याची वेळ आली आहे. वारंवार भूस्खलन होत असल्यामुळे इथले ग्रामस्थ भयभीत झालेत. भविष्यातली दुर्घटना टाळण्यासाठी सरकारनं लवकरात लवकर पुनर्वसन करावं अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केलेली आहे. आजला अशी परिस्थिती झाली की ती जमीन जी खचली गेली, त्या जमिनीमध्ये परत जाण्याची विचारच नाही. हे आम्ही बायका पोरं कशी रात्री दुरीची कड ओढून तोडून भीतपर्यंत आणली. आमच्या गावकऱ्याने आम्हाला संमती केली आणि पंचायतीने पण आमच्या ग्रामपंचायतीने समिती करून आम्हाला इथं संमती करून शाळेमध्ये ठेवलं आणि तिथं आमच्या आज गावाला थोडी सोयी करतायत आणि त्या सोयीप्रमाणे आम्ही इथं आहोत. तेव्हा ह्याच्या पुढचा आमचा जगण्याचा भरोसा नाही आहे, त्या ठिकाणचा जगण्याचा भरोसा नाही. की आम्ही मराठी शाळेमध्ये राहून कसे दिवस काढतोय, कसे आम्ही जगतोय ते आम्हालाच माहिती आहे. तेव्हा इथून पुढं जाण्याची आमची आवश्यकता नसली. आमची परिस्थिती गरीब असल्यामुळं इथून पुढं आम्हाला जाण्याची ताकद नाही. तेव्हा आमचं पुनर्वसन व्हावं असं माझी नम्र विनंती आहे. भिंतींना तडे गेल्यामुळे धोकादायक झालेल्या घरात पुन्हा परतण्याची हिंमत इथल्या ग्रामस्थांमध्ये राहिलेली नाही. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये सतत पाऊस कोसळत असून लहान लहान मुलांना घेऊन जायचं तरी कुठे असा प्रश्न इथल्या ग्रामस्थांना पडलाय. या परिसरातली अनेक कुटुंब बेघर झालेली आहेत.
आम्हाला आमच्या घरात राहण्याची परत त्या ठिकाणात जाण्याची परिस्थिती राहिलेली नाही आहे. आम्हाला भीती वाटते लहान लहान मुलं घेऊन जायला, त्या घरी जायला परत. त्यामुळे आम्ही काय करायचं आता. धामनाडीप्रमाणेच खेंड धनगरवाड्यातल्या घरांचीही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जवळपास 50 ते 60 एकर क्षेत्रातली भात शेती पाण्याखाली गेलेली आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. लहान मोठ्या वस्त्यांना जोडणारे रस्ते सुद्धा वाहून गेल्यामुळे संपर्क तुटलेला आहे. पाऊस जोरात जर माझी धामनाडी, धनगरवाडी, खेड धनगरवाडी गावटनमध्ये धामनाडीचं धनगरवाडीचं पूर्ण घरांचं नुकसान झालेलं आहे. 8 घरांचं. खेड धनगरवाडीचं पण 8-10 घरांचं नुकसान झालेलं आहे. परत भात शेतीचं नुकसान झालेलं आहे. परत दसपडी विभागात बोललात तर 4-5 ब्रिज गेलेले आहे आणि सर्व दसपडी विभागातला जाण्याचा जो मार्ग आहे तो ओळी मार्गे होता आणि गणेशपूर आणि नादिशे गणेशपूर ओळी रस्ता आहे तो पण खचल्यामुळं आमचा पूर्ण दसपडी विभागात जाणारा मार्ग बंद झालेला आहे. या भागात शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे. की भात शेती एवढी गेलेली आहे पाण्याखाली की 2005ला जे पाऊस पडला होता त्याच्यापेक्षाही पाऊस हा जोरात पडलेला आहे आणि पुरी भात शेती पाण्याखाली गेल्यामुळे इकडे अजूनपर्यंत शासनाची कुठलीही मदत आलेली नाही. शासन इकडे दुर्लक्ष करत आहे. कारण शासनाची शहरामध्ये शासनाने भरपूर मदत केली पण ती पण केली बरोबर आहे, पण या गाव पातळीवरती शासनाने चांगली मदत करून लोकांना कुठेतरी भात शेतीचं उत्पन्न मिळवून द्यावं. सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये एकीकडे अतिवृष्टी झाली आहे तर दुसरीकडे इथल्या रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. कारण गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन्स अतिवृष्टीमुळे वाहून गेल्या आहेत. वाड्या वस्त्यांवरच्या विहिरींचंही मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं डोंगरातल्या झऱ्यांमधनं पाणी आणण्याशिवाय ग्रामस्थांसमोर आता दुसरा पर्याय उरलेला नाही. या संपूर्ण गावासमोर दुसरी एक महत्त्वाची मोठी समस्या अशी आहे की ह्या गावातले सगळे जे पाण्याचे स्रोत आहेत हेच वाहून गेल्यामुळे पाणी पिण्याची मोठी समस्या या संपूर्ण गावाला भेडसावती आहे. पाणी योजनाचे जे पाईपलाईन आहेत हे सगळे वाहून गेल्यामुळे लोकांसमोर पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे इथले जे ग्रामस्थ आहेत हे सध्या पावसाचं जे पाणी येतं आणि त्या झरे निर्माण होत आहेत त्या झऱ्याच्या पाण्यावरती आपलं जीवन जगत आहेत. आम्ही सगळ्या महिला आज विहिरीचं पाणी, झऱ्याचं पाणी हे सगळं आम्ही आज पावसातून वाटा चांगली नाही त्याच्यातून आम्ही हे सगळं भरतो आहे. पण त्याच्यातून आम्हाला कुठे पाय घसरला किंवा काय जखम झाली किंवा काय कोण महिला पडली त्याला जबाबदार कोण आहे? अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे चिपळूणच्या या डोंगर रांगांमध्ये अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं शेती आणि रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेती आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या ग्रामस्थांचं 22 जुलैच्या अतिवृष्टीनं सगळं काही हिरावून घेतलंय. त्या घटनेला आता आठवडा उलटून गेलाय, मात्र तरी देखील एकही सरकारी अधिकारी त्यांची साधी विचारपूस करण्यासाठी सुद्धा आलेला नाही. सरकारची कोणतीही मदत त्यांच्यापर्यंत अद्यापही पोहोचलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारनं या परिसरातल्या ग्रामस्थांचं तातडीनं पुनर्वसन करून त्यांना तत्काळ दिलासा देण्याची नितांत आवश्यकता आहे. स्वप्नील खाग, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. तेव्हा निसर्ग कोपला आणि एक मोठं संकट या बांधवांवरती येऊन कोसळलं. त्यामुळे या संकटातून त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी ज्यांना जितकी जशी मदत करणं शक्य आहे तितकी करूया आणि माणुसकीचा धर्म निभावूया. यासोबतच या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची, पण जाता जाता महत्त्वाची आठवण, कोरोना अजूनही गेलेला नाहीये. त्यामुळे मास्क लावणं महत्त्वाचं आहे. मास्क लावा, सुरक्षित राहा आणि काळजी घ्या. ताज्या बातम्यांसह लगेच परत येतो. बघत राहा न्यूज 18 लोकमत.